नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये जे लाडू वाटले जातात त्याच्या संदर्भामध्ये जो काही भ्रष्टाचार म्हणा किंवा भेसळ म्हणा ही समोर आल्यानंतर अनेक हिंदू मला असे भेटले जे म्हणतात की ज्याने हे केलं आहे त्याला पाप लागेल. म्हणजे अजूनही हिंदू जो आहे तो किती भोळा आहे आणि किती त्याला असं वाटते की आपला देवच ह्याला शिक्षा देईल, हे बघून मला आश्चर्य वाटते. खरं हेच जर ईसाई धर्माच्या बाबतीमध्ये झालं असतं तर जगभरामधल्या ज्या ईसाई संस्था असतील किंवा देश असतील त्यांनी अक्षरशः जग डोक्यावरती घेतलं असतं जर त्यांच्या धर्मात हे झालं असतं. तर मुस्लिम धर्मात झालं असतं तर एव्हाना सर तनसे जुदा नुसती घोषणा झाली नसती तर सर ॲक्च्युली तनसे जुदा झाले असते. हे आपण पाहिलेलं आहे मागच्या काही वर्षामध्ये किंवा काही महिन्यांमध्ये की या दोन धर्माच्या बाबतीमध्ये तुम्ही अशी हिंमत करू शकत नाही. पण जे तिरुपती बालाजीच्या बाबतीमध्ये जे झालं त्याच्यामध्ये जी भेसळ झाली म्हणजे भयानक म्हणावी अशी, तरी अजून हिंदू पेटून उठलेला दिसत नाही आहे. आणि योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं ते बरोबर आहे की हिंदू जो आहे तो प्रत्येक वेळी अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा तो आपल्यापुरती विचार करतो. म्हणून त्यांनी असं म्हटलं की बटेंगे तो कटेंगे. असो, आता हा आपला विषय आजचा नाही आहे. आजचा विषय असा आहे की ही जी काही हिंमत तिकडे जी दाखवण्यात आली किंवा हे जे धैर्य आलं ह्या लोकांमध्ये, जे हिंदू नाहीत असे काही ट्रस्टी तिरुपती बालाजी मंदिराच्या समितीवरती नेमले गेले, त्यांना ही हिंमत आली कुठून मित्रांनो, ह्याचा आपण विचार करायला हवा की हे धजले कसं एवढं मोठी गोष्ट करण्याला. मी पाप म्हणणार नाही कारण हे डोळे उघडे ठेवून केलेलं कृत्य आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये जर म्हणायचं तर त्यांच्या पाप आणि पुण्याच्या कल्पना आणि संकल्पना वेगळ्या आहेत आपल्यापेक्षा. पण प्रश्न असा आहे की ही जी काही कीड आहे ही कुठून आली. तर तुम्ही मित्रांनो एक 50-60 वर्षाचा जो आपला इतिहास पाहिलात किंवा देशाचा इतिहास आणि त्या संदर्भामध्ये काँग्रेसचं जे शासन होतं गेले 50 ते 60 वर्ष, तर तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक वेळी हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न झाला. इतर धर्मीयांना मोकळं रान देण्यात आलं म्हणा किंवा धर्मांतराकरता त्यांना खुली छूट देण्यात आली. अगदी तुम्ही रोज व्हिडिओ बघत असाल की झारखंड असेल, पंजाब असेल, इतर प्रांत असतील, इथे जे मिशनरीज आहेत ते उघडपणे धर्मांतर करत आहेत. हे काय लपलेलं नाही आहे कोणापासनं आणि त्यांनीही काय लपवलेलं नाही. अगदी परवा प्रभादेवी आणि दादरमध्ये सुद्धा हे प्रकार झाले आणि तिकडे आपल्या हिंदूमधल्या काही मंडळींनी जाऊन ते प्रकार थांबवले वगैरे, हे आपण बघतो आहोत. तर प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत मित्रांनो, त्याला एक सिस्टमॅटिक ज्याला आपण म्हणतो ना तशी एक सिस्टीम आहे जी ह्या लोकांना बॅकिंग देते आहे. आणि सिस्टीम कुठल्या पक्षाच्या कारकिर्दीत निर्माण झाली तर ती काँग्रेसच्या कारकिर्दीत निर्माण झालेली आहे. म्हणजे हिंदू म्हणतात ना की तुम्ही बालाजी तिरुपतीच्या लाडूमध्ये बीफ किंवा गोमांस मिक्स केलं किंवा चरबी मिक्स केली आणि तुम्हाला पाप लागेल. तर हे पाप जे आहे ना, आपण ज्याला पाप म्हणतो ना, हे पाप गेल्या 50-60 वर्षापासून मित्रांनो ऑलरेडी चालू आहे आणि त्याला एका पक्षाने बऱ्यापैकी फूस दिलेली आहे. मग कर्नाटकमध्ये जे आपण काही वर्षापूर्वी आलेलं अँटी कन्व्हर्जन बिल असू दे किंवा मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी या देशाच्या संसदानावरती सर्वात प्रथम जो हक्क आहे तो मुस्लिमांचा आहे असं म्हणू दे. त्यांना असं का म्हणावं असं वाटलं नाही की ह्या संसाधनावरती हिंदूंचा पहिला हक्क आहे. कारण हिंदू दुबळे आहेत, हिंदू कुठेतरी भोळसट आहेत
आणि हे खरं आहे मित्रांनो, कारण तो जातीजातीत वाटलेला होता. त्याच्यावरती मी काय जास्त बोलणार नाही, त्याच्यावरती खूप चर्चा झालेली आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही जगनमोहन रेड्डी बघा, जे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये हे सगळं घडलं असं म्हणतात. ह्यांची परंपरा काय आहे? तर हे मूळचे काँग्रेसचेच आहेत. किंवा आत्ता जे काही बंगालमध्ये घडतं आहे हिंदूंच्या विरोधामध्ये, त्याच्या मागे TMC आणि पर्यायाने ममता बॅनर्जी आहेत. ममता बॅनर्जी कोण आहेत? ह्या मूळच्या काँग्रेसीच आहेत ना. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरीच बोंबाबोंब होते हिंदूंवरच्या अत्याचाराची, किंवा हिंदूंना किंमत देण्यात येत नाही, आणि त्याच्यामागे कोण आहे? त्या पक्षाचं नाव आज वेगळं असेल, पण मूळचे ते काँग्रेसचेच आहेत ना. तर तुम्हाला जर हे मान्य असेल तर हे मान्य करा. मी जे म्हणतो ते मान्य असेल तर हे तुम्ही मान्य करा मित्रांनो, की हा जो सगळा पाप आपण ज्याला म्हणतो ना, हे सगळं काँग्रेसचं आहे. कारण काँग्रेसने धर्मनिरपेक्ष देश आहे असं म्हटलं, तोंडाने अजूनही तोच जप करतात ते, पण जेव्हा प्रत्यक्षात गोष्टी तुम्ही जर जमिनीवरची जर हकीकत पाहिली तर ती पूर्णपणे वेगळी आहे. आपल्या मताकरता या मंडळींनी कायम हिंदू धर्म सोडता सगळ्या धर्मांचं लांगुलचलन केलेलं आहे. ज्यांनी जास्तीत जास्त धर्मांतर केलं अशा लोकांना भारतरत्न बनवण्यात आलं. त्या व्यक्तीचं नाव मी घेत नाही. त्यांना बरीच मंडळी ही त्यांना देवता म्हणतात, अशी ती व्यक्ती होती आणि तिला भारतरत्न देण्यात आलं. ज्या व्यक्तीचा हात सगळ्यात जास्त होता कन्व्हर्जन करण्यामध्ये. त्याच्यानंतर 10 वर्ष अशा पक्षाचं राज्य होतं सातत्याने, की ज्याच्यामध्ये धर्मांतरणं आणि जे मिशनरीज आहेत धर्मांतर करणारे, यांना मोकळं रान 10 वर्ष मिळालं. हे कुणा पक्षाच्या कारकिर्दीमध्ये घडलं, आणि ती 10 वर्ष कोणाची होती, आणि त्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोण सत्तेवरती आपल्याला समोर दिसत होतं आणि मागणं सूत्र कोण हलवत होतं, हे मी काय आपल्याला सांगायची वेगळी गरज नाही आहे. पण मला परत हेच सांगायचं आहे की हे जे काही घडतं आहे आता, आणि जे आत्ता आपल्या समोर आलेलं आहे, त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. हे होतच आलेलं आहे, आता हे पकडलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये निश्चित मी असं मानतो की काँग्रेस कल्चर जे आहे, किंवा ह्या पापाला जबाबदार हा काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष आहे, मग तो वेगळ्या वेगळ्या नावाने असू दे. मग तो YSR काँग्रेस असेल, तो तृणमूल काँग्रेस असेल, किंवा आणि कोण असतील नावं. त्यांची नावं घेण्याची म्हणजे फार हे नाही, आपण ते सहज समजू शकतो. तर त्याच्यामुळे मित्रांनो, मला असं वाटतं की मूळ काँग्रेस विचारधारा जी आहे तिची हिंमत एवढी झालेली आहे की हिंदूच्या सर्वोच्च जे स्थान आहे तिरुपती बालाजी विष्णूचं मंदिर, त्याच्या प्रसादामध्ये भेसळ करायची हिंमत हे दाखवू शकतात. आणि त्याच्यावरती हिंदूंची प्रतिक्रिया आज मला वाटते गेली 15-20 दिवस झाले अजूनही काही म्हणावी अशी प्रतिक्रिया हिंदूंकडनं आलेली नाही आहे. निश्चित आतून कुठेतरी हिंदू समाज बऱ्यापैकी दुखावला गेलेला आहे, खवळलेला आहे, पण अजून ग्राउंड लेवलवरती तुम्हाला तो दिसून येत नाही. आणि माझं असं म्हणणं आहे की जे केंद्र सरकार आहे, ज्याला जगनमोहन रेड्डी जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांची अनेकदा मदत झालेली आहे मोदी सरकारला, आणि आताही राज्यसभेमध्ये त्यांचे खासदार आहेत, त्याच्यामुळे तीही मदत मोदी सरकारला होते आहे. त्याच्यामुळे JP नड्डा जे हेल्थ मिनिस्टर आहे, त्यांनी आता जे काही म्हटलेलं आहे की आम्ही यांची चौकशी करू, अमुक करू, तमुक करू, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये फार काही घडेल असं मला वाटत नाही. कारण काही वेळा राजकीय ऋणानुबंध असतात, राजकीय कंपल्जन्स असतात, आणि हे ह्या बाबतीमध्येही तुम्हाला निश्चित दिसून येतील. एवढं मात्र खरं की जे आंध्र प्रदेशमध्ये जिथे घडलेलं आहे तिथला हिंदू मात्र याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापैकी रिॲक्ट होऊ शकतो. आणि जगनमोहन रेड्डी यांना येणाऱ्या काळामध्ये लोकांसमोर जाणं आंध्रच्या, किंवा निवडणूक जिंकणं हे फार कठीण होऊ शकतं.
अदरवाईज हिंदू म्हणून जी काही अनरेस्ट व्हायला पाहिजे होतं किंवा हिंदू म्हणून जी प्रतिक्रिया यायला पाहिजे होती, ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या संदर्भामध्ये, लाडवाच्या संदर्भामध्ये, लाडूमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला किंवा भेसळ झाली त्या संदर्भामध्ये, तो तितकासा आलेला दिसत नाही आहे. तर निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो की अजून अशी काय घटना हिंदू समाजाला हवी आहे की त्याच्यामुळे तो पेटून उठेल. आय डोंट नो. म्हणजे पेटून उठणं म्हणजे काही जाळपोळ करायला पाहिजे असं नाही, पण तुम्ही टोकाची प्रतिक्रिया जेव्हा दाखवता आणि जेव्हा राजकीय पक्षांना हे कळतं की आपल्याला आता ह्या समाजाची मतं मिळणार नाहीत, तेव्हाच राजकीय पक्ष हे रिॲक्ट करतात. आपल्या इकडे पाहण्यात आलेलं आहे. पण तशी रिॲक्शन अजून तरी ह्या तिरुपती बालाजीच्या संदर्भामध्ये हिंदूंनी दिलेली नाही, हे येथे नमूद करावं असं वाटतं. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.